मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या 59वा युवा महोत्सवाचे रत्नागिरी दक्षिण विभागाचे आयोजन श्रीराम कुसुमाताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा येथे 6 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते। या युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक श्री निलेश सावे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये युवा महोत्सवाच्या आयोजनामागील नेमकी भूमिका स्पष्ट करताना युवकांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता हे एक मोठे व्यासपीठ असल्याचे नमूद केले की दुसऱ्यांची स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा। माझं किती दी बेस्ट मी देऊ शकतो यासाठी प्रयत्न करा। एक स्वानंद असतो त्याच्यामध्ये। आपण एखादा चांगला कलाविष्कार केला किंवा चांगली गोष्ट केली की आपल्याला आनंद होतो, म्हणजे अंगावरती शहारे येतात। हा उच्च बिंदू आहे, त्याच्यापुढे काहीच नसतं। तो उच्च बिंदू मिळवण्याचा प्रयत्न करा आणि कला सादर करा, कला जगा। सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था असतील, त्यांचे काही माजी विद्यार्थी असतील, त्यांना बोलवा, त्यांच्या हस्ते काही ना काहीतरी बक्षीस देऊ आपण, परंतु ते कॉलेजशी जोडले गेले पाहिजे। हाच आग्रह आपण इथपर्यंत करूया की जेणेकरून हा युवा महोत्सव फक्त एक ऍक्टिव्हिटी नाही, या काही कॉम्पिटिशन नाही, एक मोठा उत्सव असतो, एक एनर्जी असते आणि त्या एनर्जीतून तो माणूस एक रोजगारासाठी एक स्वतःला एक काम करतो। या कार्यक्रम प्रसंगी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सीईओ आदरणीय भाऊ वंजारे यांनी आपल्या अनुभव संपन्न वाणीतून विद्यार्थ्यांच्या युवा मनाला साथ घातली। असं म्हणतात की बालपण वाया जातं, तारुण्य ओतू जातं आणि वार्धक्य साचून राहतं। आता या सगळे अनुभव माझ्या गाठीशी असल्या कारणाने मी यावरती मुद्दाम बोलतोय, कारण बालपणामध्ये आपल्याला नुसतं कुठलंही ध्येय नसतं, नुसतं खाणं पिणं मजा मारणं उधळणं एवढंच काम असतं आणि ते आपण अतिशय आनंदाने करतो। परंतु पुढे तरुणपणाची जबाबदारी अंगावरती येते, आपल्याला घडवण्याची जबाबदारी अंगावरती आपल्या पडते आणि ती करताना मनुष्य अति उत्साहात असतो आणि त्या उत्साहामध्ये आपलं तारुण्य उतू जात असतं। अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष माननीय सुनीलजी कुरूप यांनी विविध कला क्रीडा उत्सवांचे आयोजन महाविद्यालय करीतच असते आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असल्याचे नमूद केले। आज मुंबई विद्यापीठाने ही स्पर्धा घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयावर जी जबाबदारी टाकली ते निश्चितपणे आमचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी निश्चितपणे पार पडतील याची मला खात्री आहे। आणि आजच्या या स्पर्धेमध्ये ज्या ज्या महाविद्यालयांनी सहभाग घेतलाय, ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। त्यांना मनापासून या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला रत्नागिरी दक्षिण विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा ताराचंद ढोबळे उपस्थित होते। तसेच न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय महेश सप्रे, उपसचिव माननीय राजेश शेटे, संचालक संजय तेंडुलकर, राजू धावणे उपस्थित होते। संपूर्ण दिवसभरामध्ये संगीत, नृत्य, ललित कला, तालवाद्य आणि साहित्य या कलाप्रकारातील विविध कलाप्रकारांचा विलक्षण आविष्कार बघायला मिळाला। या युवा महोत्सवात 15 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता, तर 450 ते 500हून अधिक कलाकारांनी आपली कला सादर केली। हा महोत्सव आयोजित करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विक्रांत बेर्डे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक इत्यादींचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले। ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, लांजा। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।